नमस्कार. हा एक लेख मला सुचला, तो मी आत्ता लिहिला. ह्या लेखाला मी नाव दिलं आहे, हे मनाचे खेळ. एक गोष्ट जर आपण सर्वांनी बारकाईने समजा पाहिली तर आपल्या लक्षात येईल. घराघरामध्ये मुलं मुली असतात, म्हणजे अपत्य. आता प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार वर्षानुवर्षे भिनलेला असतो, तो म्हणजे मुलगा आपला आणि मुलगी ही परकी. आज न उद्या ती परक्याच्या घरी जाणार. मुलावर आपला हक्क असतो, तसा मुलीवर हक्क दाखवता येत नाही, ती दुसऱ्याच्या घरी गेलेली असते. म्हणजे बरेच जण असं म्हणतात की मुलगी जरी आपली असली तरी जावई तो तर परका असतो. जावयाच्या घरी जास्त दिवस कसं राहावं, त्याला काय वाटेल, संकोच वाटतो हो मुलीकडे जास्त दिवस राहायला. आता मुलगा कसा आपलाच असतो, तिथं मोकळं मोकळं वाटतं, असं परकं वाटत नाही, वगैरे वगैरे असं विचार असतात. आता हे विचार वर्षानुवर्ष प्रत्येक घरामध्ये आहेत. आता यावर आमचं असं मत आहे की मुलगा काय आणि मुलगी काय, दोघेही एकाच आईच्या पोटी जन्मले आहेत ना. आपला दोघांवरही हक्क आपल्याला का वाटू नये. मग मुलगी आपली आणि जावई किती झालं तरी परका असं वाटतं, तर मग मुलगा आपला असला तरी बाहेरून आलेली सून ही तर परकीच असते की, म्हणजे मुलाची बायको. मग तुम्हाला इथे अवघडल्यासारखं वाटत नाही आणि तिकडेच का बरं तसं वाटावं. तिकडे मुलगी तुमची आणि जावई परका, मग इथे मुलगा तुमचा तर सून परकी, बाहेरून आलेली. तर सांगायचं काय की हे आपल्या मनाचेच खेळ आहेत. अहो, काही ठिकाणी पाहिलं तर आईवडिलाची जी मुलं आहेत तीच उद्धट असतात. आईवडिलाबद्दल त्यांना फारशी अटॅचमेंट नसते, आणि जावई परका जरी असला तरी तो नेहमी त्याच्या सासू सासऱ्यांना मान देत असतो. याला काय म्हणणार. आणि काही ठिकाणी कोणी मुलीच्या सासरी जर गेला, आपल्या मुलीकडे गेला सासरी, तर ती त्यांचीच मुलगी आईबाबाला आपल्या फारसं विचारित नाही, पण आपल्या घरात मात्र आपली सून आपल्याला चांगलं बोलते, मान देते नेहमी. याला काय म्हणणार. म्हणजे कोण आपला आणि कोण परका हे आपल्या आणि त्याच्या नात्यावर अवलंबून नाही, तर ते त्यांच्या स्वभावावर आणि संस्कारांवर अवलंबून आहे. उद्या आपल्या मुलीला मुलगी झाली तर ती मुलगी देखील एक दिवस लग्न होऊन परक्याच्याच घरी जाणार, हो ना. धिस इज द ट्रेडिशन इन द वर्ल्ड. म्हणजे पुन्हा तेच, हा आपला तो परका. सर्व वयस्कर लोकांनी थोडं ब्रॉड माइंड ठेवून चाललं पाहिजे. ब्रॉड माइंड म्हणजे या जुन्या समजुती निघून जातील. हे सगळे आपल्या मनाचेच खेळ आहेत. ऑलवेज थिंक ब्रॉडली.